धूर्त राजकारणी आणि अनामिक देणगीदार. जे लोक सत्तेवर असतात त्यांना विविध प्रकारचे मान सन्मान, गौरव प्राप्त होत असतात. त्या गौरवास ते खरोखर पात्र आहेत का नाहीत ही गोष्ट अलाहिदा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात असलेली सत्ता. या लोकांचा गौरव जे कुणी करत असतात त्यांना अर्थातच त्या लोकांकडून त्या बदल्यात कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षाही असतेच. कधी कधी तर मला असं वाटतं हे सत्कार समारंभ असूच नयेत, कारण सत्कार मूर्तीला घातलेल्या शालीच्या आत एखादा विनंती अर्ज, एखादी मागणी दडलेली असतेच. आम्ही ज्या काही राज्यात कार्य करतो त्यापैकी एका राज्यातील सरकारी इस्पितळासाठी इन्फोसिस फाउंडेशनने एक संपूर्ण जोडविभाग बांधून दिला. त्याचा उद्घाटन सोहळा हॉस्पिटलच्या आवारातच पार पडला. हे स्थळ कर्नाटकपासून बरंच दूर होतं. प्रमुख पाहुणे म्हणून त्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं होतं. हा कार्यक्रम सकाळच्या वेळी ठेवावा अशी मी संयोजकांना खास विनंती केली होती. म्हणजे कार्यक्रम जर वेळेत संपला तर मला लगेच कारनं त्याच दिवशी वेळेत परत जाता आलं असतं. रात्रीच्या वेळी एकटीनं कारनं जाणं मला बरं वाटत नाही. पण संयोजक काही ते मान्य करेनात. प्रमुख पाहुण्यांच्या दृष्टीनं सकाळचा कार्यक्रम गैरसोयीचा होता. त्यामुळे उद्घाटनाची वेळ सायंकाळी 7ची ठरली. कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर उशिरा सुरू झाला. व्यासपीठावर भरपूर खुर्च्या मांडलेल्या होत्या. मोगऱ्याच्या फुलांचे डझनभर हार, चंदनाचे आणि झेंडूंचे हार, विविध प्रकारच्या शाली व विविध प्रकारच्या फळांनी भरलेल्या करंड्या वाटपासाठी व्यासपीठावर ठेवल्या होत्या. एका बॉक्समध्ये अत्यंत किमती अशी सिल्कची साडीसुद्धा ठेवली होती. त्या सर्व गोष्टींसाठी भरपूर खर्च केलेला दिसत होता. मी काही एक न बोलता सर्व काही बघत होते. मी ज्या प्रकारच्या समाजकार्यात भाग घेते त्यामध्ये आम्ही ज्या लोकांना मदत करतो त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. त्यांनी आमच्या कामाबद्दल 4 चांगले शब्द काढले तरी आम्हाला मनापासून समाधान मिळतं. या शब्दांनी आम्हाला पुढे अशाच प्रकारचं काम करण्याचा हुरूप येतो. त्याचा अर्थ असाही होतो की आम्ही दिलेल्या देणगीचं ती स्वीकारणाऱ्यांना खरोखरच मोल आहे. मी तिथे स्वतःशीच विचार करत बसले होते. खरंच या लोकांना केवढी कृतज्ञता वाटते आहे. आपण यांना हॉस्पिटल बांधून दिलं त्याबद्दल सत्काराची केवढी तयारी केली आहे यांनी. आणि कितीतरी सुसंस्कृत आहेत ही माणसं. मंद वाऱ्याची थंडगार झुळूक आली. लोकांची गर्दी वाढत चालली होती. 1 तासानंतर मंत्री महोदय आले. लोकांनी त्यांच्या पाया पडण्यासाठी धाव घेतली. काही लोक हातात अर्ज घेऊन पळत आले. लवकरच तिथे एक छोटासा दरबारच भरला. कार्यक्रम सुरू झाला. मला व्यासपीठावर कोपऱ्यातल्या एका खुर्चीत बसवण्यात आलं. त्यानंतर पुष्कळ भाषणं झाली. मंत्री महोदय कसे सक्षम आहेत, त्यांचं नेतृत्व कसं खंबीर आहे व आपल्या जनतेवर त्यांचं कसं प्रेम आहे वगैरे वगैरे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखालीच आज या हॉस्पिटलचा कोणत्या तरी देणगीदाराच्या मदतीने विस्तार करण्यात आला आहे. त्यापैकी एकाही भाषणात देणगीदाराचा किंवा त्या हॉस्पिटलचा साधा उल्लेखसुद्धा नव्हता. जे काही भाष्य चाललं होतं ते सगळं ते मंत्री व त्यांच्या सरकारविषयीचं. गाव तसं छोटंसं होतं व तेथील गरीब लोकांना मदत करणं एवढा एकमेव उद्देश आमच्या फाउंडेशन पुढे होता. बाकी काहीही नाही. तो अगदीच मागास भाग होता. त्यानंतर मंत्री इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी उठले. आपली लोकशाही राज्यपद्धतीवर नितांत श्रद्धा असून आपल्याला जनतेविषयी अतोनात कळकळ आहे असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. हॉस्पिटलचा अशा प्रकारे विस्तार करण्याची आपली मनापासून इच्छा होती, कारण आपल्याला स्वतःपेक्षाही जनतेच्या स्वस्थतेची जास्त काळजी आहे. मात्र अजूनही आपण समाधानी नाहीच आहोत, कारण या हॉस्पिटलमध्ये अजूनही बऱ्याच सोयी करण्याची गरज आहे.
वगैरे वगैरे. त्यानंतर ते माझ्याकडे वळून म्हणाले, मॅडम, आम्हाला पंखे, पलंग, कपाटे, गाद्या, उशा, पांघरुणे, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक सुविधांची या संपूर्ण हॉस्पिटलसाठी गरज आहे. तुमचे लोक या सर्व सुविधा करून देऊ शकतील अशी माझी खात्री आहे. त्या सुविधांचा हे लोक उत्तम फायदा करून घेतील असं मी आपल्याला आश्वासन देतो. मी त्यावर काहीच बोलले नाही. त्यानंतर कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा भाग झाला, तो म्हणजे ज्या लोकांनी या हॉस्पिटलच्या उभारणीत मदत केली त्या लोकांचा सत्कार. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला. मंत्री महोदय घाईने आपल्या गाडीत जाऊन बसले व त्यांच्या मागे लोक पळत सुटले. मी तिथे एकटीच उभी होते, मॅच संपल्यावर मैदानात एकट्याच उभ्या असणाऱ्या खांबासारखी. आता संपूर्ण परिसर ओकाबोका झाला होता. व्यासपीठावर सर्वत्र कुस्करलेल्या फुलांचा खच पडला होता. मंडपाचा अंतर्भाग सोडून बाहेर सर्वत्र अंधार होता. आता एक चुरगळलेला हार आणि बॅग घेऊन मी एकटीच उभी होते. माझ्या समोरच आमच्या फाउंडेशनने बांधलेली नवी कोरी इमारत होती. त्याच्या आत दिव्यांचा लखलखाट होता. त्या इमारतीच्या उभारणीत अर्थातच माझे एकटीचे परिश्रम कारणीभूत नव्हते. वास्तुशिल्पकार होते, कारागीर होते, विश्वस्त होते, इतर अनेक लोक सहभागी होते. त्यांच्यापैकी कोणाच्याही नावाचा येथे उल्लेख झाला नव्हता. मी एक नकोशी पाहुणी होते. केवळ उपचार म्हणून मला आज इथे निमंत्रण होतं. संपूर्ण संध्याकाळ वाईट गेली. खूप वैफल्य आलं होतं. एका स्त्रीला याहून जरा चांगली वागणूक देता आली नाही का यांना? ही स्त्री इतक्या दुरून आली आहे, एका धर्मदाय संस्थेची प्रतिनिधी म्हणून आली आहे, याची पर्वा असू नये यांना? या लोकांकडे पहा, मी स्वतःशीच पुटपुटले. हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी या मंत्री महोदयांनी स्वतःचा वेळ, पैसा किंवा साधनसामुग्री यापैकी कशाचाही हातभार लावलेला नव्हता. हॉस्पिटलच्या विस्ताराचं काम चालू आहे याची त्यांना साधी माहिती सुद्धा नव्हती. पण आपला सत्कार होऊन आपले एखाद्या हिरोसारखं कौतुक व्हावं याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या गळ्यात हारतुरे. याला राजकारण म्हणायचं की नैतिक पातळीवरील भ्रष्टाचार? मग मी स्वतःच्या मनाला बजावलं. आमच्या संस्थेचं अंतिम उद्दिष्ट हे काही मंत्र्याला खुश करणं हे नव्हे, किंवा राजकारणी, धनाढ्य किंवा सत्ताधाऱ्यांना खुश करणं हे नव्हते. आमचे सर्व प्रयत्न गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीनं चालले होते. शेवटी मंत्री महोदयांचा संबंध नव्हता. महत्त्व होतं ते गरीब लोकांना. मग माझं वैफल्य जास्त काळ टिकलं नाही. फाटक्या तुटक्या कपड्यातील एक वृद्ध स्त्री माझ्यापाशी आली आणि म्हणाली, अम्मा, कुणीतरी मला सांगितलं की तुमच्या कंपनीनं ही इमारत बांधली. आम्ही त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहोत. मुख्य हॉस्पिटलात जागा नाहीये, त्यामुळे आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना इथे दाखलच करून घेत नाहीत. पण तुम्ही इथे एक सार्वजनिक वॉर्ड बांधून दिलाय व स्पेशल रूम नाही बांधल्यात, ते बरं झालं. स्पेशल रूममध्ये नेहमी ओळखीच्याच लोकांना प्रवेश मिळतो. आमच्यासारख्या लोकांच्या दृष्टीने सार्वजनिक वॉर्डच चांगला. त्यानंतर ती माझ्या आणखी जवळ येऊन म्हणाली, माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही. मी फुलांचे गजरे विकते. तुम्हाला शाल किंवा साडी द्यायची माझी काही ऐपत नाही. पण मी तुम्हाला प्रेमाने हा मोगऱ्याचा गजरा दिला तर तुम्हाला चालेल? तुमच्यासारखी माणसं या देशात परत परत जन्माला यावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तिनं मला दिलेला मोगऱ्याचा गजरा त्या शालीपेक्षा आणि फळांच्या करंड्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान वाटला.